नमस्कार, सार्वमंथन न्यूज महाराष्ट्रमध्ये आपले स्वागत। पाहुयात आजची सविस्तर बातमी। अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी पोलीस ठाणे आवारात बातमीची शूटिंग घेत असताना पत्रकाराचा मोबाईल हिसकावून घेण्याचा प्रयत्न करत गलिच्छ शिवीगाळ व दमबाजी करणारे पोलीस शिपाई राहुल यादव यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करून निलंबनाच्या कारवाईची मागणी अहिल्यानगर शहर व राहुरी तालुक्यातील पत्रकारांनी जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली। याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक घारगे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटलंय की 25 सप्टेंबर रोजी रात्री सुमारे 9 वाजच्या दरम्यान पत्रकार अनिल कोळसे यांना कनगर शिवारात बीड जिल्ह्यातील काही लोकांना जमावाने मारहाण झाल्याची माहिती मिळाली होती। त्यांनी पोलीस उपनिरीक्षक गणेश वाघमारे यांच्याकडून माहिती घेत असताना संबंधित तक्रारदाराबाबत माहितीचे चित्रीकरण मोबाईलवर करत होते। याच वेळी पोलीस शिपाई राहुल यादव यांनी पत्रकार कोळसे यांच्या दिशेने धावत जाऊन मोबाईल हिसकावण्याचा प्रयत्न केला। यावरही न थांबता त्यांनी गलिच्छ शिवीगाळ व धमकीचे सूर लावत अंगावर धावून जात गुंडागर्दी केली। यावेळी पोलीस कर्मचारी सूरज गायकवाड व बाबासाहेब शेळके यांनी अडवून हस्तक्षेप केला, तरीही यादव यांचा राग कमी न होता शिवीगाळ करत राहिला। पोलीस ठाण्याच्या आवारातच घडलेल्या या प्रकारामुळे पत्रकार बांधव आक्रमक झाले असून जिल्हा पोलीस अधीक्षक घारगे यांची भेट घेऊन निवेदन देत घटनेचे सीसीटीव्ही फुटेज तातडीने उपलब्ध करून देत पोलीस नाईक राहुल यादव व पोलीस कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करून तात्काळ निलंबित करण्याची मागणी करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली। यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक घारगे यांनी सदर प्रकरणाची 2 दिवसात चौकशी करून योग्य ती कारवाई करू असं पत्रकारांना आश्वासित केलं। ज्येष्ठ पत्रकार अशोक झोटिंग, सूर्यकांत नेटके, राजेंद्र उंडे, मनोज साळवे, अनिल कोळसे, आकाश येवळे, गोविंद फुनगे, श्रीकांत जाधव, ऋषिकेश राऊत, अबिद शेख, श्रीनिवास सामल, नासिर सय्यद या पत्रकारांसह सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब जाधव, पिंटू नाना साळवे, निलेश जगधने हे उपस्थित होते। सार्वमंथन न्यूज महाराष्ट्र, अहिल्यानगर। दैनिक सार्वमंथन संपादक अनिल कोळसे। 2 दिवसापूर्वी मी एका बातमी संदर्भात राहुरी पोलीस स्टेशनला गेलो होतो। त्या ठिकाणी मी शूटिंग घेत असताना, फोटो घेत असताना बातमीसाठी समोरून राहुल यादव म्हणून पोलीस कर्मचारी आला आणि त्याने माझा मोबाईल हिसकावला। मोबाईल हिसकून त्याने मला अत्यंत गलिच्छ शिवीगाळ केली। या संदर्भात आम्ही आज पोलीस अधीक्षक साहेब यांना भेटून पत्रकारांच्या वतीने त्यांना निवेदन दिलं आहे आणि त्यांनी आम्हाला यावर श्रामपूरचे अप्पर पोलीस अधीक्षक यांना याबाबत चौकशी करण्यासाठी सांगून पुढील कारवाई करण्यात येईल असा शब्द दिला आहे। आपले सहकारी अनिल कोळसे यांना जो कर्मचाऱ्याने जी शिवीगाळ केली, अश्लील भाषेत अपमानास्पद वागणूक दिली, त्या संदर्भात आज पोलीस अधीक्षकांना आपण भेटलेलो आहोत। त्यांनी कारवाईचे आश्वासन दिले। अहिल्यानगर शहर, अहिल्यानगर जिल्हा, मराठी पत्रकार परिषद आणि सर्व जिल्ह्यातील पत्रकारांच्या वतीने आपण या घटनेचा निषेध केलेला आहे। पोलीस अधीक्षक निश्चित कारवाई करतील असं या ठिकाणी आपल्याला त्यांनी आश्वासन दिलेलं आहे। पाहूयात काय होते ते परत आपण आंदोलन उभारू। सार्वमंथन न्यूज महाराष्ट्राला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा।